आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मोहनदारी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता 8वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिची प्रसूती झाल्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे। या घटनेनंतर आश्रमशाळेच्या प्रशासनासह संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। कळवण आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या मोहनदारी आश्रमशाळेत इयत्ता 8वीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका विधी संघर्षित बालकाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर पीडित मुलीने 19 जून 2026 रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। मात्र या घटनेची माहिती तब्बल 8 दिवस गुप्त ठेवण्यात आल्याचा आरोप होत असून कळवण आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। आश्रमशाळेत विद्यार्थिनीची नियमित आरोग्य व मासिक पाळी तपासणी झाली होती का? तपासणी अहवालात पीडित मुलीच्या गर्भधारणेची नोंद होती का? तसे असल्यास तिच्या पालकांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळेवर माहिती का देण्यात आली नाही? केंद्रीय आरोग्य पथकाने शाळेला भेट दिली होती का? तसेच मुख्याध्यापक, अधीक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रकरणाची माहिती होती का? अशा अनेक मुद्द्यांची चौकशी होण्याची मागणी होत आहे। दरम्यान या प्रकरणी संबंधित विधी संघर्षित बालकाविरुद्ध अबोना पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतर 1 जुलै 2026 रोजी त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेबाबत कळवण आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे यांनी माध्यमांना सांगितले की या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाचीही जबाबदारी असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तसेच त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास अबोना पोलीस करत असून तपासातून आणखीन कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदारी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2026 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2026 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल। त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे।